नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 साठी संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 2 आज आपण पाहणार आहोत। यापूर्वी आपण भाग 1 पाहिलेला आहे। जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असं म्हटलं जातं? तर याचं करेक्ट उत्तर आहे सोलापूर। तर सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जाते, म्हणून सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असं म्हणतात। ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे खडा टाकणे म्हणजे अंदाज घेणे। एखाद्याच्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी आपण खडा टाकणे हा वाक्प्रचार वापरतो। यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। या कलमाने जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा दिला होता, आता ते रद्द झालेला आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे 72, 64, 56, 48 अशी एक संख्या मालिका दिलेली आहे, तर या मालिकेतील पुढील संख्या कोणती असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी आपण पाहता आपल्या लक्षात असं येईल की 72 आणि 64 मध्ये 8चा फरक आहे। त्यानंतर 64 मधून 8 वजा केल्यानंतर 56 येतात, त्यानंतर 56 मधून 8 वजा केल्यानंतर 48 येतात। तर 48 मधून 8 वजा केल्यानंतर आपल्याला 40 हे उत्तर यायला हवं। तर ऑप्शन नंबर 3 आपला या ठिकाणी करेक्ट होईल। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती। आर्य समाजाच्या तत्वप्रसारासाठी हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर। सामाजिक सुधारणांसाठी आगरकरांनी हे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। यानंतर पुढील प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। हॉकीचे जादूगार म्हणून ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो। यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? या ठिकाणी पहा, कोणता नाही म्हणून विचारलेला आहे। तर समानार्थी शब्द कोणता आहे आणि नाही हा यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, नाहीतर त्या ठिकाणी दोन्ही ऑप्शन असतात, कोणता आहे हाही असतो आणि कोणता नाही हाही असतो, त्यामुळे त्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता असते। त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि नंतरच उत्तर द्यायचं आहे। तर पावक म्हणजे अग्नी, नीर तोय जल म्हणजे पाणी। तर याचं करेक्ट उत्तर आहे पावक। पावक हा शब्द पाणीसाठी समानार्थी नाही। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा, एक काम 10 मजूर 6 दिवसात करतात, तर तेच काम 5 मजूर किती दिवसात करतील? जर एखाद्याने पटकन जर विचार न करता उत्तर दिलं तर 10 मजूरला 6 दिवस, तर 5 मजूर म्हणजे 5 कमी झाले, निम्मेच झाले, म्हणून 6चं 3 असं उत्तर दिलं जाईल। परंतु तसं नाही, 10 मजूरला 6 दिवस लागतात, तर 5 मजूरला 6 दुनी 12 दिवस लागतील। ठीक आहे। तर याचं करेक्ट उत्तर आपलं 12 दिवस असं आहे। मजूर अर्धे झाले तर काम पूर्ण व्हायला दुप्पट वेळ लागेल, हे लक्षात घ्या। यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कर्नाळा। तर रायगड जिल्ह्यातील कर्नाळा हे पहिले अभयारण्य आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट। याची उंची तर आहे 8848.86 मीटर एवढी आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कामकाज पाहतात। यानंतर पुढील प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये दृष्टांत अलंकार आहे। एखादे सत्य सांगण्यासाठी दिलेला दाखला म्हणजे दृष्टांत असतो। यानंतर पुढील प्रश्न आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ज्यामुळे डोळ्यात पाणी येते? तर सल्फर हा वायू बाहेर पडतो। कांद्यातील सल्फर संयुगे हवेच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये जळजळ होते आणि डोळ्यातून पाणी येते। यानंतर पुढील प्रश्न पहा, 5, 10, 20, 40 तर त्याच्या पुढील पद काय असेल असा हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी आपल्याला पाहता क्षणी असं लक्षात येतं की 5ची दुप्पट 10 आहे, 10ची दुप्पट 20 आहे,
20ची दुप्पट 40 आणि 40ची दुप्पट ही 80 हे आपलं उत्तर असायला हवं. तर 80 हा 4 पर्यायामध्ये आहे, तर चौथा पर्याय आपला या ठिकाणी करेक्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? तर याचं करेक्ट उत्तर आहे नेवासा. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली होती. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, तोंड वाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे व्यर्थ बडबड करणे, काहीही कारण नसताना बोलत राहणे म्हणजेच तोंड वाजवणे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 552. संविधानाने निश्चित केलेली ही सर्वोच्च मर्यादा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर पैठणला महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. गोदावरीच्या काठावरील पैठणला धार्मिक महत्त्वामुळे दक्षिण काशी असे म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न पहा, 10% दराने 5,000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळ व्याज किती होईल? तर या ठिकाणी सरळ व्याज विचारलेलं आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामध्ये फरक असतो, व्यवस्थित लक्षात घ्या. तर सरळ व्याज विचारलेलं आहे, तर 5,000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळ व्याज काढायचे आहे 10% दराने. तर या ठिकाणी आपण 5,000 गुणिले 10 भागिले 100 करूयात. तर या ठिकाणी पहा, हे 500 रुपये हे आपलं 1 वर्षाचं होईल. ठीक आहे. तर 500 रुपये 1 वर्षासाठी, तर 2 वर्षांचं विचारलेलं आहे, तर 500 गुणिले 2 बरोबर 1,000 याचं करेक्ट उत्तर असेल. म्हणून तिसरा पर्याय आपला करेक्ट येईल. यानंतर पुढील प्रश्न पहा, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? तर त्यांचं राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव गोविंदाग्रज आहे. त्यांना बाळकराम या नावाने सुद्धा ओळखलं जातं, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, विमानाचा शोध कोणी लावला? तर विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला होता. ऑरविल आणि विल्बर राईट यांनी विमानाचा शोध लावला होता. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न पहा, मिठाचे रासायनिक नाव काय आहे? तर मिठाचे रासायनिक नाव हे सोडियम क्लोराईड आहे. त्याचं रेणुसूत्र जे आहे ते NaCl असं आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे रायगड. 6 जून 1674 रोजी रायगडावरती हा राज्याभिषेक पार पडला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मूर्खपणाचा सल्ला देणारा. कामात मदत न करता केवळ चुकीचे सल्ले देणारी व्यक्ती, त्याला उंटावरचा शहाणा असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहत राहण्यासाठी तलाठी भरतीच्या पुढील परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरतील. यासाठी जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.